यवतमाळमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। येरावार चौक इथं स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांना अभिवादन करत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात निवृत्त सैन्य दलातील जवान आलमगीर खान आणि कलमकार पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। देशसेवेत आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ समर्पित केलेल्या या दोन्ही माजी सैनिकांना यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। जात धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारांना खरे अभिवादन म्हणजे त्यांच्या स्वप्नातील न्याय, सन्मान आणि सर्वांसाठी विकासाच्या संधी उपलब्ध असलेला भारत घडविण्यासाठी प्रयत्न करणे असा संदेश त्यावेळी देण्यात आला। तसेच जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं काम करून समाजकारणातून व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला।